शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी आले आणि त्या कार्यक्रमामध्ये मी भाषण करत असताना एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला का आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. आणि ह्या युतीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे ठरवण्याचा खरा अधिकार तिघांना आहे. परंतु जर खऱ्या अर्थाने युती करायची असेल आणि विकासाला चालना द्यायची असेल तर मी एक वाक्य बोललो का ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष असला पाहिजे. आपण पाहताय की मी गेल्या 6 वर्षापासून वैजापूर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये गंगापूरच्या ग्रामीण भागामध्ये काम करतोय. काम करत असताना फक्त डोक्यामध्ये विकास 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 एवढंच 3 शब्द ह्या डोक्यात आहे. आणि म्हणून मला निश्चित सांगावंसं वाटतं की मी गेल्या 3-3.5 वर्षामध्ये या वैजापूर शहरामध्ये आपण जर 19 पूर्वीचं वैजापूर जर पाहिलं ना आजचं वैजापूर जर पाहिलं तर यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसते. सगळ्या बाजूला रस्ते झालेले, मंगल कार्यालय झाले, समाज मंदिर झाले, तहसील सारखी बिल्डिंग झाली, कोर्टासारखी बिल्डिंग झाली, पोलीस स्टेशन मध्ये 25 कोटीची बिल्डिंग उभी राहते, भाजी मार्केट आहे, स्मशानभूमी आहे, दशक्रिया विधीचा घाट आहे, आता संकटमोचन हनुमान मंदिराचं सभागृह होत आहे. आम्ही हे करत असताना खऱ्या अर्थाने मी एक वाक्य बोललो का मी आमदार म्हणून काम करतोय, जर माझा जर नगराध्यक्ष जर या ठिकाणी जर झाला माझ्या पक्षाचा तर आणखीन याच्यापेक्षा 120च्या स्पीडने मी त्या ठिकाणी विकास करीन. आणि म्हणून ते वाक्य त्या ठिकाणी बोललो आणि आजही त्या वाक्यावरती मी ठामपणाने त्या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहे आणि जनतेला सांगणार आहे का जर माझा जर 3 वर्षाचा विकास जर आपल्याला आवडला असेल तर तुम्ही धनुष्यबाण शिवसेना पक्षाला मला त्या ठिकाणी मतदान करा.